अहो कुठून? सोशल मीडियावरच्या रील्स पाहिल्याच असतील. तेच हॉटेल जलपरीवाल्या. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. असंच काहीसं अजित पवारांचं झालंय. तर झालंय असं की काल अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली. चांगल्या तासभर चाललेल्या या पत्रकार परिषदेतनं अजित पवारांनी अक्षरशः वाभाडे काढले. पण कोणाचे? तर भाजपचे. भाजपच्या पुण्याच्या नेत्यांना सुद्धा सुनावलं. आपल्या एका भाषणाला 4 लाख लाईक्स आल्याचं सांगत ही प्रेस कशी सोशल मीडियातनं सर्वदूर पोहोचणार आहे हे सुद्धा सांगितलं. भाजपचे वाभाडे काढताना कुत्र्यांच्या नसबंदीत सुद्धा यांनी पैसे खाल्ले असं अजितदादा म्हणाले. आणि या पलीकडे जात भाजपला सत्तेची नशा, माज आणि मस्ती आलेली आहे हे सुद्धा सांगितलं. पण लाईक मोजणाऱ्या दादांना कमेंट पाहण्याची सवय कोणी लावलेली नसावी. कारण या पीसी नंतर दादांना एकच प्रश्न विचारला जाऊ लागलाय. तो म्हणजे, अहो दादा एवढंच आहे तर सत्तेतनं बाहेर पडा की. सगळीकडे एकाच प्रकारच्या कमेंट्स. दादा तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य, पण त्याच सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपला सत्तेचा माज आलाय असं म्हणणं म्हणजे जरा अतिच आहे. इतकंच वाटतंय तर राजीनामा द्या, पडा बाहेर आणि मग बोला की. असो, तर या व्हिडिओचा विषयच आहे तो म्हणजे खोटं बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही. अजितदादांच्या प्रेसमधनं या दोन्ही गोष्टी समोर आलेल्या आहेत. आता सुरुवात करूयात ती म्हणजे कॉपी करायची नाही म्हणजे काय इथपासून. तर साधारणपणे 9 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 2017चं ते वर्ष. राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या. भाजप आणि अखंड शिवसेनेत जागा वाटप काही जमलं नाही. दोन्ही पक्षांनी वेगळं लढायचं ठरलं. अर्थात ही युती तुटली त्याचं कारण उद्धव ठाकरेंचा अधिक जागांचा हट्ट हेच असल्याचं सांगण्यात आलेलं. पण मूळ मुद्दा तो म्हणजे तेव्हा भाजप आणि शिवसेना असं राज्यात सरकार अस्तित्वात होतं आणि ऐन प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. फडणवीसांनी कल्याण डोंबिवलीत केलेलं वाघ आणि कट्यार हे भाषण तर आजही चर्चेत असतं. या निवडणुकीनंतर भाजप तुल्यबळ झाली. 14 मध्ये विधानसभा स्वतंत्र लढवल्यानंतर आपली वोट बँक आपल्यासोबत ठाम आहे हे दाखवून देणारी ही निवडणूक ठरली. या निकालामुळे नेमकं काय झालं तर भाजपला लक्षात आलं की शिवसेनेची म्हणावी तशी गरज आता राहिलेली नाही. सेनेसोबत युती हवी आहे, पण वोट बँकेचा विचार करता ती 30-70 या फॉर्म्युल्यानेच हवी आहे. ठाकरेंचा हट्ट आपल्याला झेपणारा नाही. आता या निकालानंतर दुसरी एक गोष्ट झाली ती म्हणजे संजय राऊतांनी भाजपवर सडेतोड टीका करायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे या टीकांवर शांत बसायला लागले. पर्यायानं ठाकरेंच्या मुकसंमतीनं संजय राऊत भाजपवरती टीका करायला लागलेत असं बोललं जाऊ लागलं. राऊतांच्या या टीकेमुळे शिवसैनिक आणि भाजप यांच्यामध्ये अंतर निर्माण होऊ लागलं आणि पुढे जात सेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाता आलं. पण आता हाच पिक्चर पाहताना ठाकरे हे भाजपपासून दूर जाऊन गणले असंच म्हणावं लागतं. कारण भाजप आणि ठाकरे एक असते तर किमान आज जितकी मर्यादित वोट बँक आणि जितका मर्यादित पक्ष झालाय तितका तो कदाचित झाला नसता. जरी विषय जर तरचा असला तरी पक्षाची ही फूट ठाकरेंना पाहावी लागली नसती असं तरी किमान म्हणता आलं असतं. आता या घडामोडीत कोण डॅमेज झालेलं नाहीये तर भाजप. नेमकं कसं तर उद्धव ठाकरे सोडून जाण्याला ठाकरे जबाबदार, शिवसेनेच्या फुटीला शिंदे जबाबदार, पवारांच्या फुटीला अजितदादा जबाबदार. थोडक्यात अजित पवार भाजप सोबत गेलेत न की भाजप अजितदादांसोबत गेलीये. हे वोट बँकेवर पडणाऱ्या परिणामाच्या भाषेत सांगायचं तर हिंदुत्ववादी मतांच्या दृष्टिकोनातनं अजित पवार हे हिंदुत्ववाद्यांच्या सोबत आलेले आहेत. साहजिकच महायुतीतल्या अजितदादांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही पुरोगामित्व सोडलं का? भाजपच्या वोट बँकेवर मात्र तो परिणाम होताना दिसत नाही. किमान 2014 पासून झालेल्या वेगवेगळ्या निवडणुका आणि वेगवेगळ्या स्थित्यंतरात तरी भाजपची वोट बँक ही हलत नाहीये असंच दिसून आलंय. अगदी 24च्या लोकसभेला भाजपचा पराभव झाला असला तरी वोट शेअरच्या फॅक्टरवरती म्हणावा तो परिणाम दिसून आला नाहीये. थोडक्यात रिझल्ट सांगायचा तर सत्तेत राहून विरोध करत आपलं अस्तित्व तयार करायचं, त्यातनं किमान वोट शेअर जोडून ठेवायचं हे राजकारण 2017 सालीच उद्धव ठाकरे करून बसलेत. अक्षरशः घरात बसलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आता अजितदादा सुद्धा त्याच बोटीत आपल्याला दिसतात. कदाचित भाजपने स्वतःहून अजितदादांना या घोड्यावर बसवलं असू शकतं. सुरुवातीला आपण बोललो की लोकांना एकाच वेळी सत्ताधारी आणि एकाच वेळी विरोधक हे गणित काही पटत नाही. आता अजितदादा सुद्धा हीच तिरकी चाल खेळू पाहतायत. नेमकं कसं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हे अजितदादांनी प्रतिष्ठेचं केलंय. सुरुवातीला भाजप एक हाती डाव मारणार असं चित्र असताना अजितदादांनी भाजपचे असंतुष्ट पकडले. थोरल्या पवारांसोबत युती केली. काँग्रेस आणि शिंदेंना बाजूला ठेवलं आणि प्रमुख विरोधक म्हणून या दोन्ही पालिकेमध्ये अजितदादा उभे ठाकले.
अगदी 15-20 दिवसांपूर्वी शिंदे हे भाजपचे प्रमुख विरोधक असतील आणि 17 सालचा खिशातला राजीनामा पुन्हा भर सभेत काढतील असं वाटत होतं. पण शिंदेंनी रीतसर कार्यक्रम केला. जिथं आपल्या जागा आहे तिथं जागा मिळवल्या, जिथं स्वतंत्र लढायचं तिथं स्वतंत्र भूमिका घेतली. पण हे सगळं करताना त्यांनी इलेक्शन अजून तरी प्रतिष्ठेची केलेली नाहीये. म्हणजे काय तर एकनाथ शिंदे अजून तरी संभाजीनगरमध्ये जात दाखवतो बघतो असं म्हणालेले नाहीयेत. याचं कारण 17 साली शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकाच बोटीतनं प्रवास केलेला आहे. अजितदादांनी मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रतिष्ठेचं केलंय. भाजपच्या नेत्यांवर टीकाही केली आहे. बरं, ही टीका करताना अजित पवार असं म्हणाले की पुण्यातल्या कुठल्या गुंडांना कोणी परदेशात पळवून लावलं, भाजपला सत्तेचा माज आलेला आहे, पुण्यातल्या पीसी मध्ये मी तिथलंच बोलणार आहे असं वगैरे वगैरे. प्रचारात शरद पवारांचा फोटो लावणार का असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या तोंडात साखर पडो असंही दादा म्हणाले. आता यामुळे अजित पवार काय करतील तर आपली राष्ट्रवादीची हक्काची अशी वोट बँक जमतील. पण राष्ट्रवादीचा हक्काचा असा वोट शेअर म्हणजे नेमकं काय? आता यासाठी विधानसभेची आकडेवारी पाहायची तर 1999 सालच्या विधानसभेत राष्ट्रवादीचा वोट शेअर 22.60% होता. 2004च्या इलेक्शन मध्ये तो 18.75 होता. 9च्या इलेक्शन मध्ये तो 16.37% झाला. 14 साली तो 17.24 झाला. तर 19 मध्ये 16.71 होता. अर्थात 18 ते 16% असा राष्ट्रवादीचा वोट शेअरचा प्रवास दिसतो. 2024 साली फूट झाल्यानंतर मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वोट शेअर हा 9.01% आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वोट शेअर 11.28% झालेला दिसतो. म्हणजे काय तर एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादीचा वोट शेअर 20%वर पोहोचला असंही म्हणता येऊ शकतं. पण वर करणी तसं वाटत असलं तरी तसं नाहीये. कारण अजित पवारांनी 59 जागा लढवल्या तर शरद पवारांनी 86 लढवल्या. त्यामधल्या 40 जागा या एकमेकांच्या विरोधातल्याच होत्या. साहजिकच इथला सगळा वोट शेअर दोघांकडेच येणार. शिवाय आजवर 120च्या दरम्यान जागा लढवणारी राष्ट्रवादी यावेळी वेगळी होत एकूण 145 जागांवर लढली. थोडक्यात हा वोट शेअर बराच कमी आलेला असू शकतो. भाजपच्या विश्लेषकांकडून सातत्याने सांगण्यात येते की ठाकरे असू देत किंवा पवार आता यांची वोट बँक ही श्रिंक झालेली आहे. राष्ट्रवादीतनं बडे नेते भाजपमध्ये जाणं, राष्ट्रवादीनं सातत्याने भूमिका बदलून एक विचारधारा न टिकवणं याचाच हा इम्पॅक्ट असल्याचं बोललं जातं. आता अजित पवार नेमकं काय करतात तर परत तेच करतात. भाजपला विरोध केल्यानं भाजपच्या विरोधातला मतदार आपल्याकडे येईल असं अजितदादांना वाटत असलं तरी शहराध्यक्षालाच हे पटत नसेल तर मतदारांना कसं पटणार हा मूळ प्रश्न आहे. मुंबईमध्ये अजित पवार एकत्र होणार आणि पुण्यात येऊन विरोधात बोलणार असतील तर लोक कोणत्या विचाराने अजितदादांना भाजप विरोधाची स्पेस म्हणून मान्यता देतील हा मूळ प्रश्न आहे. आता हीच कृती इतिहासात ठाकरेंनी केलेली आहे आणि ठाकरे या ट्रॅप सुद्धा झालेले आहेत. या उलट राजकारणात अविश्वसनीयता वाढवण्याचं कामच अजितदादांच्या लढाईमुळे सुरू झालेलं आहे. कारण अपेक्षित आकडा मिळाला आणि पुढे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला युतीची गरज भासली की दोन्हीकडे उपमहापौर करून अजित पवार पुन्हा सत्तेचा भाग होणार हे जगजाहीर आहे. थोडक्यात खोटं बोलायचं नाही, बोललं तर कसं होतं हे उद्धव ठाकरेंनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ठाकरेंची कॉपी करणं अजित पवारांना जड जाऊ शकतं असं आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? एकीकडे भाजप सोबत सत्तेत तर दुसरीकडे विरोध, ही स्ट्रॅटेजी अजित पवारांची विश्वासार्हता संपुष्टात आणणारी ठरेल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.